तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट टाकता पण एन्क्वायरी येत नाहीत, ऍड चालवलेत, पैसे सुद्धा गेलेत आणि रिझल्ट बिलकुल सुद्धा आला नाही, किंवा तुम्ही पोस्ट करून सुद्धा सेल्स वाढत नाहीत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला स्मॉल बिझनेससाठी मेटा ऍड्स कशा पद्धतीने प्रॉपर रन करायचे त्यात स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी कम्प्लीट दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन फ्रॉम डिजिटल मंत्रा मराठी चॅनल. गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही हजारो विद्यार्थ्यांना आणि बिझनेस ओनरला त्यात फ्रीलान्सरला डिजिटल मार्केटिंग आम्ही शिकवत आहोत. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे शिकणार आहोत जसं की मेटा ऍड्स म्हणजे काय, बूस्ट पोस्ट का फेल होतो, प्रॉपर ऑडियन्स टार्गेटिंग कसं करायला पाहिजे आणि कमी बजेटमध्ये सुद्धा लीड्स कशा पद्धतीने आणायच्या, आणि स्मॉल बिझनेससाठी विनिंग ऍड स्ट्रॅटेजी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 1, लोक ऍड चालवतात पण टार्गेटिंग रॉंग असतं. सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळ्यांना ऍड दाखवणं. उदाहरणार्थ तुमचं क्लोथिंगचं शॉप आहे पुण्यामध्ये आणि तुम्ही ऍड रन करताय दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी. मग एन्क्वायरी कशी येणार आणि इव्हन तुमच्या शोरूम मध्ये फुटबॉल कशा पद्धतीने येणार. फॉर एक्झाम्पल, टार्गेटिंग नेहमी स्पेसिफिक लोकेशन, स्पेसिफिक एज ग्रुप, इंटरेस्ट बेस्ड ऑडियन्स असला पाहिजे. उदाहरणार्थ मेन्स वेअर असेल तरी फॅशन, शॉपिंग, लाईफस्टाईल इंटरेस्टेड लोकला टार्गेट तुम्ही करू शकता. नाउ लेट्स टॉक अबाउट सेकंड प्रॉब्लेम. बूस्ट पोस्टवर पैसे वेस्ट होतात. बहुतांश लोक फक्त बूस्ट पोस्ट करतात आणि वाटतं की आपलं ऍड खूप चांगल्या पद्धतीने रन होतं, पण असं नाहीये. लीड जनरेशन मेटा ऍड्स मॅनेजर मधूनच केलं पाहिजे. बूस्ट पोस्ट म्हणजे एक फक्त रीच भेटतं. मेटा ऍड्स मॅनेजर म्हणजे प्रॉपर मार्केटिंगची सिस्टीम आहे. डिटेलिंग पद्धत तुम्ही ऍड सेटअप करू शकता. नेहमी ऍड्स मॅनेजरचा वापर करा, बेटर टार्गेटिंग यूज करा, लीड फॉर्म यूज करा, व्हॉट्सअप इंटिग्रेशन करा आणि कन्वर्जन ट्रॅकिंग तुम्ही सेट करू शकता. नाव प्रॉब्लेम नंबर 3, क्रिएटिव्ह वीक असतो. लोक डायरेक्ट प्रोडक्ट फोटो टाकतात आणि म्हणतात सेल येत नाही. आजच्या काळात अटेन्शन मिळवायचे असेल तर सर्वात पहिला तुमची रीलची स्टाईल काय आहे, व्हिडिओ कशा पद्धतीने तुम्ही शूट केलात आणि एडिट केलात, तुमचं स्ट्रॉंग हुक किती इम्पॉर्टंट आहे, त्यात ऑफर तुम्ही कशा पद्धतीने देताय, आणि CTA दॅट इज कॉल टू ऍक्शन आवश्यक आहे. हे काही मार्केटिंगचे टर्म्स आहेत. कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम नंबर 4, फॉलोअप नाही. ऍड चालवून लीड्स घेतली पण फॉलोअप नाही. मित्रांनो, मनी इज इन फॉलोअप. त्याचं सोल्युशन काय? सर्वात पहिला, लीड्स आल्यानंतर इमिडिएटली त्याला कॉल किंवा व्हॉट्सअप करणं गरजेचं आहे आणि रेग्युलरली त्याला फॉलो करून टच करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा रिअल इस्टेटचं फर्म आहे, त्याला लीड्स खूप इम्पॉर्टंट असतात टू सेल देअर ओपन प्लॉट्स ऑर फ्लॅट. ह्याच्यासाठी जसं एन्क्वायरी येतं इमिडिएटली सेलची टीम त्याला फॉलोअप घेऊन त्यांना डिटेल शेअर करणं आणि सेलसाठी कन्व्हिन्स करणं हा गरजेचा आहे. नाउ विनिंग स्ट्रॅटेजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला स्मॉल बिझनेसेस ग्रो करायचं असेल तर सिंपल स्ट्रॅटेजी वापरा. स्टेप नंबर 1, इंस्टाग्राम रील बनवा. थोडं व्हिडिओ क्वालिटी चांगली असली पाहिजे. स्टेप 2, त्या रीलला मेटा ऍड्स मधून प्रमोट करा. स्टेप 3, व्हॉट्सअप एन्क्वायरीचं कॅम्पेन चालवा. आणि स्टेप 4, डेली फॉलोअप स्टार्ट करा. सो बस, इथून तुम्हाला रिझल्ट यायला स्टार्ट होतात. आज डिजिटल मार्केटिंग शिकणारा बिझनेस ओनर पुढच्या 5 वर्ष टिकणार आहे. हे मी माझ्या मर्जीप्रमाणे सांगत नाही. इट्स अ फॅक्ट आणि इट्स अ डिटेल अनालिटिकल डाटा पण तोच बोलतो. जर तुम्हाला मेटा ऍड्स प्रॉपर शिकायचं असेल तर ऑडियन्स टार्गेटिंग अँड लीड जनरेशन, इंस्टाग्राम ग्रोथ आणि AI टूल्स वापरून बिझनेस ग्रो करायचा असेल, खाली दिलेल्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही पाहू शकता. जिथे बेसिक पासून ते ॲडव्हान्स विथ लाईफ टाईम ॲक्सेस तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, प्लीज डू सबस्क्राईब अवर चॅनल. तुमच्या सबस्क्रिप्शनने आम्हाला थोडं मोटिवेशन भेटतं, जेणेकरून काय की अजून चांगल्या टॉपिकवर आम्ही या चॅनलवर व्हिडिओ आणतच राहू. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.